तर लवकर उठले आणि सर्वात आधी जेवण करून घेतलं. मस्त गरमागरम डाळ बनवली, इथे पनीरची भाजी बनवली होती आणि सोबतच गरमागरम राईस बनवलं होतं. आणि फर्स्ट टाईम याने मी झुणका बनवला होता. झुणका भाकरसोबत खातात तो झुणका. आणि इथे गरमागरम चपाती बनवली होती. आणि जोपर्यंत मी जेवण बनवीन ना, भांडी घासीन, तोपर्यंत मनू माझ्या बाजूलाच बसलेली असते हमेशा. त्याच्यानंतर मराठी शाळेत गेलो. तर आईंचं ना लाडक्या बहिणीचं काहीतरी KYC करायचं होतं, पण आईच हव्या होत्या. आईंना कामावरून घेऊन आलो आणि ओ टी पीच येत नव्हता. त्याच्यामुळे आईनं सोडलं आणि मी माझ्या कामाला निघून गेली. आज स्कूटी चालवते ती माझ्या जावेची मुलगी आहे मोठी. तर आईंना कॉटेजमध्ये काम करतात, तर तिथे त्यांना परत फोन द्यायला गेलो. आणि हे मामा आहेत ना, हे एक नंबर जेवण बनवतात, तर आई हेल्प करतात त्यांना. तर असं जॉब आहे आईंचं. तिथे जेवलं वगैरे आणि परत गेलो तर दुकान बंद होतं, पण थोड्या वेळाने उघडलं दुकान आणि आमचं काम झालं. तर 31 तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत आम्हाला हे सबमिट करायचं आहे शाळेमध्ये. तर इथे ना समुद्रकिनारी हा कॉटेज आहे, तर मस्त फोटो वगैरे काढले. घरी आलो आणि त्याच्यानंतर रोजची कामं, नळाचं पाणी भरलं, जेवण केलं. कारण उद्या सकाळी आपापल्या कामाला परत उठायचं. म्हणून बघा कशी खेळते. यासाठी इतकाच व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.